आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. तहसील कार्यालयासमोरील तात्या गवळी यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर तुर्तास तात्पुरत्या स्वरूपात स्थगित. केस तहसील कार्यालयासमोर संजय गांधी निराधार या शासकीय योजनेचा बोगस लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या बाबासाहेब अंबादास मस्के यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी तात्या गवळी हे बेमुदत आमरण उपोषणास बसले होते. तहसीलदार राकेश विड्डे व नायब तहसीलदार अशोक भंडारी यांच्या लेखी आश्वासनानंतर व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हारुनभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे चंद्रकांत खरातसर, गटनेते राजूभाई इनामदार, लखन हजारे, रोहित कसबे, अशोक गायकवाड यांच्यासह दलित चळवळीतील संघटना व विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्या हस्ते देऊन नारळ पाणी पाजून उपोषण करते तात्या गवळी यांचे आमरण उपोषण हे तुर्तास तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की बाबासाहेब मस्के हे दिनांक 2/10/2024 रोजीपासून संजय गांधी निराधार योजनेचा बोगस लाभ घेत आहेत. बाबासाहेब मस्के यांच्या कुटुंबातील सदस्य हे शासकीय नोकरीचा लाभ घेत असताना बाबासाहेब मस्के यांनी शासकीय योजनेचा बोगस लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली म्हणून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. तसेच बाबासाहेब मस्के यांनी त्यांच्या कुटुंबात शासकीय अथवा निमशासकीय नोकरीमध्ये कोणी नाही असे स्वयंघोषणापत्रात नमूद केलेले आहे. कुटुंबातील सदस्य हे शासकीय सेवेत कार्यरत असताना 21,000 रुपयांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र कसे काय देण्यात आले यासह विविध मागणी संदर्भात संबंधित दोषीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. या मागणीसाठी बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी तात्या गवळी हे तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले होते. तात्या गवळी यांच्या उपोषणाची दखल घेत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अशोक भंडारे सदर प्रकरणी कारवाई करण्याचे लेखी आश्वासनाचे पत्र हे उपोषणकर्ते तात्या गवळी यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते हारुनभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे चंद्रकांत खरातसर, गटनेते राजूभाई इनामदार, लखन हजारे, रोहित कसबे, अशोक गायकवाड यांच्यासह दलित चळवळीतील संघटना व विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्या हस्ते देऊन नारळ पाणी पाजून उपोषणकर्ते तात्या गवळी यांचे आमरण उपोषण हे तुर्तास तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. आपण आज इथं उपोषण सोडण्यासाठी इथं आलात. आज या ठिकाणी तात्या गवळींनी ज्या मुद्द्याला धरून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती ते त्यांचे मुद्द्याची लढाई बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि आज त्याचा न्याय मागण्यासाठी त्यांनी या ठिकाणी उपोषण केलेलं आहे. परंतु प्रशासनानं त्यांना सर्व गोष्टी व्यवस्थितपणे हाताळून संबंधितावर योग्य तो कारवाई केली जाईल आश्वासन दिल्यामुळं आणि आम्ही त्यांना विनंती केली की आता तुम्ही कुठेतरी प्रशासनाला वेळ द्या आणि तुमचं उपोषण तात्पुरतं स्थगित करा. आमच्या विनंतीला त्यांनी मान देऊन आजचा जो उपोषण आहे ती तुर्तास त्यांनी स्थगित केलेला आहे आणि प्रशासन त्यांना योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.